नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक लतीफ गैबान यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव युवा नेते परवेज गैबान यांनी आज अधिकृतपणे शिवशाहू विकास आघाडीत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात शिवशाहू विकास आघाडीचे प्रमुख नेते सागर चाळके, शशांक बावचकर, मदन कारंडे, रणजित जाधव, अभिजित रवंदे, राजू आलासे, जाफर मुजावर यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. आघाडीच्या नेत्यांनी परवेज गैबान यांना स्कार्फ परिधान करून शुभेच्छा दिल्या. परवेज गैबान यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जांभळे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी बोलताना परवेज गैबान म्हणाले, माझे वडील लतीफ गैबान हे माजी बांधकाम समिती सभापती म्हणून कार्यरत होते. त्यांनी या भागात सातत्याने लोकसंवाद राखत अनेक लोकहिताची कामे केली. गैबान घराणे नेहमीच सामाजिक व सार्वजनिक जीवनात सक्रिय असून कोरोना काळात आणि महापुराच्या संकटातही लोकांसोबत खंबीरपणे उभे राहिले आहे. उमेदवारी जाहीर होण्यास होत असलेल्या विलंबामुळेच आपण शिवशाहू विकास आघाडीत प्रवेश केल्याचेही परवेज गैबान यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ही आघाडी अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान शिवशाहू विकास आघाडीने शहरातील विविध प्रभागांमध्ये संघटन मजबूत करत निवडणुकीच्या तयारीला वेग दिला असून आगामी महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे इचलकरंजीच्या राजकारणात येत्या काही दिवसात आणखी मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.